ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी झटपट बनणारी मसाला भाकरी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी मेथीची मसाला भाकरी कधी केलती का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. पण जर एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा करून खाल, इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि अगदी झटपटसुद्धा तयार होते. हा पदार्थ असा आहे ना की तुम्ही जेवणामध्ये करू शकता, नाश्त्यामध्ये करू शकता किंवा मधल्या आध्या भुकेसाठी सुद्धा करू शकता. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे एक मूठ मेथी मी स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार 1 मूठभर मेथी पुरेशी आहे. आता एका साईडला मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये 1 चमचाभर शेंगदाणे घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये बघा 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि अगदी थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा आहे. आलं इथे तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने तुकडे करून घातले ना तरी चालेल. आता हे आपल्याला अगदी ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर नक्कीच खलबत्त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही वाटू शकता, म्हणजे अजून छान याची टेस्ट येते. पण माझ्याकडे इथे खलबत्ता अवेलेबल नव्हता ना, त्यामुळे बघा मी मिक्सरलाच हे फिरवून घेतलं आहे. अगदी फाईनसुद्धा पेस्ट केली नाही, थोडंसं ओबडधोबडच हे वाटून घेतलेलं आहे. आणि वाटताना ना आपल्याला यामध्ये अजिबातच पाणी वगैरे घालायचं नाही. आता सुरुवातीला जी मेथी आपण स्वच्छ अशी धुवून घेतली होती ना ती इथे घेऊया. मेथीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यामुळे मूठभर मेथी पुरेशी आहे. आता जे वाटून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घेऊया. 1 चमचा पांढरी तीळ घालूया. तीळ इथे मी कच्चे वापरलेले आहेत, भाजलेल्या तिळाचा वापर केलेला नाही. अगदी थोडासा ओवा घातलेला आहे. ओव्याने सुद्धा अगदी छान अशी फ्लेवर येतो याला. अर्धा चमचा जिरा घालून घेतला आहे. चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीरसुद्धा आवर्जून घाला. आता कोथिंबीरचं सीझनसुद्धा आहे, त्यामुळे या पदार्थामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घाला. यामध्ये काही सुके मसाले घातले आहेत. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा बेडगी मिरची घातली आहे आणि अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातली आहे. आता यामध्ये ना आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे. हा पदार्थ जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर 1 अख्खं लिंबू तुम्ही यामध्ये पिळलं ना तरी चालेल, पण इथे मी अर्ध्याच लिंबाचा वापर केलेला आहे. जर लिंबू नसेल तर तुमच्याकडे दही वगैरे असेल ना तर त्याचासुद्धा वापर करू शकता, पण दही घालणं अगदी ऑप्शनल आहे. आता यामध्ये ना आपण काही 2 पिठं घातलेली आहेत. तुमच्या घरामध्ये जी कोणती पिठं असेल ना ती इथे तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे आता गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ अवेलेबल होतं, त्यामुळे मी ते घातलं आहे. पण जर तुमच्याकडे बाजरीचं, नाचणीचं किंवा ज्वारीचं यापैकी कोणतंही पीठ असेल ना तर ते तुम्ही इथे वापरू शकता. आता पीठ घातल्यानंतर यामध्ये मीठसुद्धा आपण चवीनुसार घालून घेतलेलं आहे आणि हे हाताने छान असं मिक्स करून घेऊया. सुरुवातीला बघा मी इथे लगेच पाणी घातलं नाही. सुरुवातीला हातानेच अगदी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर न यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. मेथी इथे ना तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता, पण कधी कधी मेथी चिरल्यामुळे ना त्याचा कडवटपणा जास्त येतो, त्यामुळे बघा अगदी आपल्याला अशीच खुडून मेथी यामध्ये घालायची आहे. आता जे पीठ आहे ना ते अगदी या पद्धतीने मळून घेतलं आहे. खूप जास्त पातळसरसुद्धा पीठ मळायचं नाही. इथे आपण मसाला भाकरी करतोय ना, त्यामुळे आपल्याला भाकरीसारखंच इथे पीठ हवं आहे. आता हे पीठ थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. यासोबत ना एक चटणी करणार आहे मी. ही चटणी करणं अगदी ऑप्शनल आहे, पण जर ही चटणी केली ना तर या पदार्थाची चव जी आहे ना ती अजून जास्त वाढते, त्यामुळे आवर्जून सांगते करा. चटणी बनवायला अगदी सोपी आहे, झटपटसुद्धा बनते आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा बनते. एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये भरपूर असा लसूण, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालूया. इथे चटणी जी आहे ना ती थोडीशी तिखट करणार आहे मी आणि अगदी थोडंसं इथे कढीपत्ता घालूया. तुम्हाला जर चटणी कमी तिखट करायची असेल तर तुम्ही कमी तिखटसुद्धा करू शकता, कारण की आपण जी मसाला भाकरी करणार आहोत ना मेथीची, त्यामध्ये सुद्धा आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. हिरवी मिरची वगैरे सगळं घातल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया आणि एक लहान आकाराचा टोमॅटो पिकलेला वापरला आहे मी. मोठ्या मोठ्या पीसमध्येच हा टोमॅटो कापून घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला फास्ट गॅसवरती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी ना बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आणि जर एकदा तुम्ही ही मेथी मसाला भाकरी केली ना तर नक्कीच सांगते आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल आणि मेथीचा सीझन नसला ना तरीसुद्धा बाजारातून मेथी विकत आणाल आणि हा पदार्थ करायला मात्र विसरणार नाही.
आता बघा हे छान असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आणि मीठ टाकून हे छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता फक्त 2 मिनटासाठी मी इथे मीडियम गॅसवरती हे शिजवून घेतलं आहे, पाहू शकता. आणि जो लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची जे आहे ना, ते सगळं सॉफ्ट झालेलं आहे. म्हणजे अगदी छान पद्धतीने हे शिजलेलं आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी हे थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे. आणि आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. आता हे ना गरम गरम आपल्याला वाटायचं नाही. ही चटणी थोडा वेळ आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच हे बारीक वाटून घ्यायचं आहे. ही चटणी ना अजून जास्त टेस्टी होण्यासाठी यामध्ये आपण छान फोडणीसुद्धा घालणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला ना, तर पुढे तुम्हाला कळणारसुद्धा नाही की आपण यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे. आता जे मिश्रण आहे ना, ते अगदी थोडंसं थंड झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया. तर इथे पाहू शकता सगळे जिन्नस यामध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ही चटणी ना चटपटीत करायची असेल ना, तर यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता. त्यामुळे चटणीची जी चव आहे ना, ती अजून जास्त वाढू शकते. बघा अगदी फाईन असेही मी वाटून घेतलेलं आहे. आता एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊया. आता ही चटणी ना अजून जास्त टेस्टी होण्यासाठी ना आपण यामध्ये एक फोडणी टाकणार आहोत. ही फोडणी तुम्हीसुद्धा आवर्जून घाला, कारण की फोडणीमुळे ना ह्या चटणीला अजून जास्त छान टेस्ट येते. आता एका साईडला गॅसवरती मी तडका पॅन ठेवलं होतं. त्यामध्ये एक पळी तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, थोडीसं कढीपत्त्याची पाने, पांढरे तीळ आणि अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची घातली आहे. बेडगी मिरची घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ही चटणी लाल करायची नसेल तर तुम्ही बेडगी मिरची घालू नका. आणि जर चटणीचा कलर थोडासा लालसर हवा असेल ना, तर बेडगी मिरची यामध्ये घातली ना तरी चालेल. आता ही चरचरीत फोडणी आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता अगदी छान चटपटीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे. ही चटणी ना तुम्ही कोणत्याही पराठ्यासोबत किंवा मग थालीपीठ वगैरे कराल त्याच्यासोबत, इडली डोशासोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागते. तर आता पाहू शकता अगदी छान अशी ही चटणी मिक्स करून घेऊया. आता चटणी आपली एका साईडला तयार झालेली आहे. तोपर्यंत जे आपण पीठ थोडा वेळ साईडला ठेवलं होतं ना, ते सुद्धा अगदी छान असं भिजलेलं आहे. जर इतर वेळेस तुमच्याकडे वेळ नसेल ना, तर तुम्ही डायरेक्ट याच्या भाकरी केल्या ना तरीसुद्धा चालेल. पण माझ्याकडे आता वेळ होता, त्यामुळे मी पीठ थोडा वेळ 5 मिनटासाठी भिजत ठेवलं होतं. सर सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा नाश्ता करायचा असेल मुलांच्या डब्याला वगैरे, तर संध्याकाळचंच अशा पद्धतीने तुम्ही पीठ बनवून ठेवू शकता आणि सकाळचं गरमागरम त्यांना या पौष्टिक भाकऱ्या देऊ शकता. ही भाकर ना अगदी थंड झाली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते खायला. आता बघा याचे मी छोटे छोटे उंडे करून घेतले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे मोठे उंडे केले ना तरी चालेल, पण इथे ना मी लहान लहान भाकरी करणार आहे. आता थोडंसं याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानेही लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. जे पीठ आहे ना ते अगदी छान असं भिजलेलं आहे, त्यामुळे थोडंसं सैलसर झालेलं आहे. तुम्हीसुद्धा पीठ मळताना ना थोडंसं घट्टसर पीठ मळा, कारण की जर तुम्ही सुरुवातीला घट्टसर पीठ मळलं ना ते सुद्धा अगदी या पद्धतीने थोडंसं नंतर पातळ होईल. आता इथे पाहू शकता जी आपली भाकर आहे ना ती अगदी छान अशी लाटून झालेली आहे. ही भाकरी ना तुम्ही थापूसुद्धा शकता जर तुम्हाला थापायची असेल तर, पण लाटल्यामुळे ना अगदी छान त्याला गोलाकारसुद्धा येतो आणि हलक्या हाताने अगदी पटकनी लाटता येते, त्यामुळे मी लाटून घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थापूनसुद्धा घेऊ शकता. खालच्या साईडला थोडंसं पीठ लावून आपण नेहमीच्या भाकऱ्या थापतो ना, अगदी त्या पद्धतीने ही भाकरी तुम्ही थापून घेऊ शकता. आता इथे पाहू शकता आपली जी पहिली भाकर आहे ती छान अशी लाटून घेतलेली आहे मी. अशाच पद्धतीने आता सुरुवातीला मी एक एक करून बाकीच्यासुद्धा लाटून घेते आणि तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवते. पॅनला थोडंसं इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी ना तुपाचासुद्धा वापर करू शकता, पण इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. आता ही भाकर यावरती टाकून अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण पराठा, थालीपीठ वगैरे भाजतो ना किंवा चपाती वगैरे भाजतो ना, अगदी त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे. पाहू शकता दोन्ही साईडने अलटून पलटून ही भाकर आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. ही भाकरी ना खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. थंड झाली तरीसुद्धा अगदी छान लागते. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला ती चटणी करायची नसेल ना, तर दह्यासोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता.
प्रवासामध्ये जर काही न्यायचं असेल, सुचत नसेल ना, तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. बनवायलासुद्धा अगदी झटपट बनतो, पौष्टिकसुद्धा आहे आणि पोटभरीचासुद्धा आहे. आता पाहू शकता अशाच पद्धतीने आपली पहिली भाकर भाजून झालेली आहे. आता दुसरीसुद्धा इथे भाजून घेऊया. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. भाकर भाजताना ना शक्यतो फास्ट गॅसवरतीच भाजा. खूप स्लो गॅस करून भाजायची नाही आहे. फास्ट गॅसवरती ना ही भाकर 1 ते 1.5 मिनटामध्ये आरामात भाजली जाते. यामध्ये ना जर तुम्ही अजून जास्त पीठ ॲड केली ना, जसं की नाचणीचं, ज्वारीचं, बाजरीचं किंवा अजून थोडंसं बेसन पीठ वगैरे, तर अजून जास्त ही भाकर जी आहे ना ती पौष्टिक होईल. तुमच्या घरामध्ये जी काही पिठं अवेलेबल असतील ना, ती इथे तुम्ही यामध्ये घालू शकता. अशाच पद्धतीने बघा दुसरीसुद्धा भाकर आपली भाजून झालेली आहे. आपण जितकं पीठ घेतलं होतं ना, त्यामध्ये एक 5 ते 6 भाकरी आरामात होतात. इथे बघा आपल्या सगळ्या भाकऱ्या करून झालेल्या आहेत. ही मसाला भाकरी ना एकदा नक्कीच करून पहा. पौष्टिक आहे, झटपट बनते आणि खायलासुद्धा अगदी रुचकर लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.